हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 15 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, जो गौतम आजपर्यंत आपल्यासाठी हिरो होता तोच आता सगळ्यात मोठा व्हिलन झाला आहे. गौतमच्या एका मूर्खपणामुळे सरकारला कान्हाचा सगळा प्लॅन समजला की कान्हा हा पोलीस स्टेशनमध्ये आहे कारण त्याला सखीला मनवायचं आहे आणि तो जाणून बुजून नाटक करतोय. त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार झालेली नाही आहे आणि मग सरकारने याच गोष्टीचा फायदा उचलला. राजलक्ष्मीला याबद्दल कळवलं. मग सखीला त्याच वेळेस तेथे घेऊन गेली आणि सरकारने सखीसमोर कान्हाचं सगळं सत्य आणलंय. त्यामुळे सखी आणि कान्हामध्ये कडाक्याचं भांडण झालंय आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. आणि एवढंच नाही तर सरकारने गौतमबद्दल सखीला चांगलंच भडकून दिलं आणि मग सखीने गौतम बरोबरचे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार अतिशय दुःखी होऊन तेथून जाण्याचं नाटक करते. तेवढ्या सखी तिला थांबवते आणि म्हणते, थांब आई, जर तुझी अशीच इच्छा असेल ना की आज नंतर मी कान्हाला पुन्हा कधीच भेटू नये तर ठीक आहे, मी आज नंतर कान्हाला परत कधीच भेटणार नाही. मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो. सरकार खुश होऊन जाऊ लागते. तेवढ्या सखी तिला पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते, आई, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, माझी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण करशील का? सरकार विचारते, काय? तर सखी म्हणते, आपण कान्हाला तुरुंगात पाठवलं आहे, त्याच्याविरुद्ध चोरीची FIR केली आहे, त्यामुळे कान्हा जेलमध्ये आणि त्याला तेथे खूप त्रास होतोय. पोलीस त्याला मारहाण करताय, त्याला जेवायला नीट मिळत नाही आहे, त्याला तेथे डासांचा त्रास होतोय आणि त्याचा हा त्रास मला पाहावला जात नाही आहे. त्याला त्रास झाला तर मी सुद्धा इमोशनल होते. त्यामुळे आपण त्याच्याविरुद्धची तक्रार मागे घेऊया, म्हणजे आपल्याला पुन्हा त्याचं तोंड पाहण्याची गरज उरणार नाही आणि मी सुद्धा इमोशनल होणार नाही. सरकार याबद्दल विचार करत असते आणि गौतम विचार करतो, अरे यार, जर सखीने कान्हाविरुद्धची तक्रार मागे घेतली तर कान्हाला जेलमध्ये राहता येणार नाही आणि कान्हाचा प्लॅन हा काही फ्लॉप होईल. त्यामुळे तो लगेच विरोधात बोलतो, नाही सखी, त्या कान्हाला ना जेलमध्ये सडू दे, त्याने आपल्याला इतका त्रास दिलाय, मग त्याला ही शिक्षा योग्यच आहे. सखी म्हणते, काय काका, हे काय बोलतोयस तू? मी त्याच्यावर असं नाही वागू शकत. पण गौतम जेव्हा हे बोलतो तेव्हा सरकारला लगेच समजतं की गौतम तर कान्हाच्या बाजूने आणि तो असं कसं काय बोलू शकतो. याचा अर्थ या गौतमचा आणि कान्हाचा काहीतरी प्लॅन आहे हे सरकारच्या लक्षात येतं. आणि मग सरकार ही सखीला म्हणते, ठीक आहे सखी, आपण याविषयी नंतर बोलूया, मी विचार करते आणि मग तुला सांगते. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया. आणि मग सगळेजण हे जेवायला जातात. सरकारचं गौतमकडे लक्ष असतं. गौतम विचार करतो, आता येथे जे काही घडलंय ते सगळं मला कान्हाला सांगावं लागेल. आणि गौतम हा कान्हाला फोन करायला त्याच्या रूममध्ये जातो. सरकारचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं आणि सरकार विचार करते, हा नक्कीच कबीरला फोन करायला गेला असेल, यांचं काय बोलणं होतंय ते ऐकावं लागेल. आणि सरकार गौतमच्या मागे मागे जाते त्याचं बोलणं लपून ऐकण्यासाठी. आणि मग गौतम हा कान्हाला कॉल करतो आणि कान्हाला झालेला सगळा प्रकार सांगतो की सखी तुझ्या विरुद्धची पोलीस कंप्लेंट मागे घेणार आहे आणि सरकारने तिच्याकडून काय वचन घेतलंय की तू यानंतर कान्हाला भेटायचं नाही. तर कान्हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो, काका, त्या सरकारला काय करायचं आहे ना ते करू द्या, मी तिचा कोणताच प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही आहे. सखीच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे ते आज सिद्ध झालंय आणि मी त्याचाच फायदा उचलेल. सरकार सगळं लपून ऐकत असते. आणि मग गौतम हा आपला सगळा प्लॅन जसा काय सरकारला सांगायचा आहे असा पुन्हा एकदा रिपीट करतो आणि म्हणतो, अरे पण कान्हा, तू एवढी मेहनत केली, एवढा भारी प्लॅन बनवला, तू तेथे तुझ्या नावावर FIR नसताना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये राहतोय आणि एक विचार तू केलाय का, जर सखीला हे सत्य कळलं की तुझ्या विरुद्ध कोणतेही पोलीस कंप्लेंट नाहीये, पोलिसांनी तुझ्या विरुद्ध FIR रजिस्टर करून घेतलेली नाहीये, तरीसुद्धा तू पोलीस स्टेशनमध्ये राहतोय, तुला मारहाण झालेली नाहीये, तू उपाशी राहत नाहीये, तुला कसला त्रास होत नाहीये, फक्त सखीचं मन जिंकण्यासाठी, तिला मनवण्यासाठी तू पोलीस स्टेशनमध्ये राहतोय, हे जर सखीला कळलं तर काय होईल. आणि हे सगळं ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकारला समजतं की हा या दोघांचा सगळा प्लॅन आहे. आणि कबीर म्हणतो, काका, मला पटतंय तुमचं, हा खूप मोठा प्लॅन आहे आणि त्यामध्ये रिस्कसुद्धा खूप मोठी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेल. आणि हे दोघे फोन कट करतात.
सरकार विचार करते, वा गौतम वा, त्या कबीर बरोबर मिळून काय प्लॅन बनवलाय तू. पण आता पहा मी काय करते, एकाच दगडात दोन पक्षी मारते. ते कान्हाचं सत्यसुद्धा सखीसमोर आणते आणि तुलासुद्धा चांगलीच अद्दल घडवते. असा विचार करून सरकार खुश होते. म्हणजे गौतमने खूप मोठा मूर्खपणा केला आहे आणि त्याची फळं, त्याची शिक्षा आता कबीरला भोगावी लागणार आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. मा ही आपल्या घरी असते आणि फॅमिली फोटोमध्ये कबीरकडे पाहत असते आणि विचार करते, कबीर कोठेस तू, किती दिवस झाले मी तुझा चेहरा पाहिलेला नाही आहे. मी तुझ्याबरोबर कठोर वागत असेल, तुझ्यावर चिडत असेल, पण या माचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला पाहिल्याशिवाय माझा दिवसच सार्थकी लागत नाही. त्यामुळे लवकर परत ये. असा विचार मा करते आणि खूप इमोशनल होते. आणि तेवढ्यात माचा मोबाईल वाजतो. मा फोन उचलते तर एका सरकारच्या माणसाने तिला कॉल केलेला असतो आणि तो म्हणतो, ओ राजलक्ष्मी किर्लोस्कर, एवढं मोठं घराणं तुमचं, पण मोठं घर पोकळवासा कुठला. तुमचा तो नातू कबीर किर्लोस्कर उदयनगर पोलीस स्टेशनमध्ये सडतोय. पोलीस त्याला मारहाण करताय रात्रंदिवस, खायला नीट मिळत नाहीये त्याला, आणि तुम्ही तुमच्या राजमहालात निवांत मजा मारताय. थू तुमच्या जिंदगानीवर, थू. असं म्हणून हा माणूस फोन कट करतो. राजलक्ष्मीला जबर धक्काच बसतो. तेवढ्यात किरण घरी येतो. राजलक्ष्मी त्याला विचारते, काय रे किरण, आत्ताच मला एका माणसाचा कॉल आला होता आणि त्याने मला सांगितलं की आपला कबीर हा तुरुंगात आहे आणि तू मला सांगितलं तो कुठेतरी बाहेर गेला आहे. मग नेमकं खरं काय? किरणला मोठा धक्काच बसतो आणि किरण सांगतो, नाही मा, तो माणूस खोटं बोलत असेल. कुणीतरी तुमच्याबरोबर प्रँक केला, नाहीतर आपल्या कबीरचा आणि पोलीस स्टेशनचा का संबंध, आणि तो तुरुंगात कशाला राहील. मा म्हणते, ठीक आहे, मग घे जान्हवीची शपथ. आणि किरण हा नेहमीप्रमाणे आपली दोन बोटं अशी क्रॉस करून मागे पकडतो. माला हे समजतं आणि मा लगेचच त्याचा हात पुढे घेते आणि त्याची बोटं क्रॉस आहेत हे पाहून माला खूप राग येतो. हा किरण जान्हवीची खोटी शपथ घेत होता हे माला समजतं. मा त्याच्याकडे रागारागाने पाहते. किरणची चांगलीच टरकते आणि मा त्याला काहीच न बोलता पोलीस स्टेशनमध्ये निघून जाते. सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून किरण खूप चिडतो. आणि इकडे सरकार किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्या सखी तेथे येते आणि विचारते, आई काय करतेस तू. तर सरकार सांगते, कबीरसाठी डबा बनवतीये. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, आई हे काय करतेस तू. तर सरकार म्हणते, सखी बेटा, मला कळलंय तुझा कान्हावर खूप प्रेम आहे आणि जर कान्हाला त्रास होत असेल ना तर तुलासुद्धा त्रास होईल, आणि तुला त्रास होतोय ना ते मला नाही सहन होणार, त्याचा मलाही खूप त्रास होईल. म्हणून मी कान्हासाठी डबा बनवतेय. आपण त्याच्यासाठी डबा घेऊन जाऊया, त्याच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊया आणि त्याला तुरुंगातून सोडूया. हे ऐकून सखी खूप खुश होते की माझी आई किती चांगली आहे आणि खरंच ती कान्हाचा विचार करते. सखी म्हणते, पण आई हे डबा वगैरे घेऊन जायची काही गरज नाही आहे. तर सरकार म्हणते, असं कसं, तूच म्हणाली ना त्याला तुरुंगात खूप त्रास होतोय, तो उपाशी आहे, त्याला मारहाण होतीये, मग त्याला घरचं चांगलं चुंगलं जेवण मिळायला पाहिजे ना. आणि सखी, आपण इतके वाईट नाही आहोत. मला माहिती आहे त्या कान्हाने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे, पण आपणही त्याच्यासारखेच वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहील. त्यामुळे आपण तसं नाही वागायचं. डबा तर झालाय, जा तू रेडी होऊन ये, आपण लगेच जाऊया. सखी खुश होऊन तेथून निघून जाते आणि सरकारला खूप आनंद झालेला असतो, कारण सरकारचा मास्टर प्लॅन तयार असतो. थोड्या वेळानंतर राजलक्ष्मी किर्लोस्कर आपल्या बॉडीगार्डबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. तिचा ओरास काहीतरी वेगळा आहे. राजलक्ष्मी म्हणजेच मा पोलीस स्टेशनमध्ये येते आणि चक्क तुरुंगासमोर उभी राहते. माला पाहून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. माचा विश्वासच बसत नाही की माझा नातू कबीर किर्लोस्कर चक्क तुरुंगात आहे, आणि त्याला या अवस्थेत पाहून माला चक्कर येते. बॉडीगार्ड माला सावरतो. कान्हासुद्धा तुरुंगाच्या बाहेर येतो. माला सावरतो आणि म्हणतो, मा तुम्ही बसून घ्या. तर मा विचारते, कबीर हे सगळं काय. मला तर कळलं होतं तू कुठेतरी बाहेरगावी गेलायस, मग तू तुरुंगात येथे काय करतोय. कबीर म्हणतो, मा मी तुम्हाला सगळं सांगतो, तुम्ही चला माझ्याबरोबर बाहेर. आणि मग कान्हा हा माला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. मा विचारते, सांग मला हे सगळं काय चाललंय. आणि कबीर म्हणतो, मा तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याविरुद्ध पोलीस तक्रार झालेली नाही आहे, त्यानंतर माझ्याविरुद्ध FIR झालेली नाही आहे, मला काही त्राससुद्धा होत नाही आहे, हे सगळं फक्त मी सखीसाठी करतोय. मा खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, त्या मुलीसाठी ना तू वेडा झालायस, वेडा.
तुला स्वतःचं उद्दिष्ट, स्वतः काय करायचंय या सगळ्याचा विसर पडलाय. फक्त त्या सखीच्या प्रेमात वेडा झालायस तू. कान्हा काही बोलणार एवढ्यात त्यांना टाळ्यांचा आवाज येतो. दोघे बाजूला वळून पाहतात तर चक्क सखी टाळ्या वाजवत असते आणि तिच्याबरोबर सरकारसुद्धा असते. राजलक्ष्मी आणि कान्हाला मोठा धक्काच बसतो. सखी खूप चिडलेली असते, कारण तिला कान्हाचं सगळं सत्य कळलंय की कान्हा नाटक करत होता. आणि कान्हा विचार करतो, अरे यार, हे काय झालं. आता ही सगळी परिस्थिती सांभाळून घ्यावी लागेल, नाहीतर मी एवढं काही केलंय ना, सगळं पाण्यात जाईल. असा विचार करून कान्हा हा माला म्हणतो, मा तुम्ही 2 मिनटं थांबा. आणि मग कान्हा हा सखीजवळ येतो आणि म्हणतो, बेबी सरकार, मला आहे ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. फक्त 2 मिनिट थोडं बाजूला येता का. सखी म्हणते ठीक आहे. आणि कान्हा हा सखीला बाजूला घेऊन जातो. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, आता तुम्ही जे काही ऐकलं ना ते सगळं खोटं आहे. पोलिसांनी खरंच माझ्यावर FIR केली आहे, मला तुरुंगात टाकलं आहे आणि मला खूप त्रास देत आहे. पण कसं आहे ना, माझ्या माला BPचा त्रास आहे, तुम्हाला तर ते माहिती आहे. आणि जर माझ्या माला हे सगळं सत्य कळलं असतं तर त्यांना खूप त्रास झाला असता. त्यांची तब्येत बिघडू नये म्हणून मी हे सगळं खोटं बोललो. आणि आता तुम्हीसुद्धा काही विचार करू नका आणि येथून निघून जा. सखीला हे खरं पटतं की कान्हाने जाणून बुजून माच्या तब्येतीसाठी सगळं खोटं सांगितलंय. सखी म्हणते ठीक आहे. आणि मग सखी सरकारला म्हणते, चल आई, आपण जाऊया घरी. आणि सखी जाऊ लागते, पण मा तेथे एक मोठा बॉम्ब फोडते. आणि मा म्हणते, ए मुली, थांब थांब थांब. सखी थांबते. मा तिला जाब विचारते, तू माझ्या नातवाच्या मागे का लागली आहेस. हे ऐकून कान्हा आणि सखीला मोठा धक्काच बसतो. आणि मग मा ही कान्हाला विचारते, ए कबीर, या मुलीमध्ये असं काय रे की तू तिच्या इतक्या मागे लागलाय, तिच्यासाठी हे सगळं करतोय. सखी आणि कान्हाला खूप वाईट वाटतं. आणि सरकार विचार करते, वाह वाह राजलक्ष्मी किर्लोस्कर, वाह, काय बॉम्ब फोडलाय, एकदम परफेक्ट. आणि मग सरकार नाटक करते, राजलक्ष्मी मॅडम, हे तुम्ही काय बोलताय, माझ्या मुलीबद्दल असं बोलू नका. तर मा ही सरकारला जाब विचारते, हे तू कोण आहेस ग, तुझा काय बोलण्याचा संबंध. तर सरकार म्हणते, मी सखीची आई आहे आणि सखीबद्दल असं काही वेडवाकडं ऐकून घेणार नाही. तर मा चिडून म्हणते, ए तू गप, तुझी लायकी का माझ्यासमोर उभं राहण्याची आणि बोलण्याची, भिकारी कुठली. सखीला खूप राग येतो. सरकारला जबर धक्काच बसतो. सखी चिडून म्हणते, ओ, माझ्या आईबद्दल असं वेडवाकडं मी सहन करणार नाही बरं का, त्यांच्याबद्दल असं काही बोलायचं नाही. त्यामुळे कान्हा खूप चिडतो. आणि कान्हा सखीला म्हणतो, सखी बोट खाली घे, या माझ्या मा आहेत आणि मी त्यांना बोट दाखवून काय, कधी नजर वर करून सुद्धा त्यांच्याकडे पाहत नाही आणि या भाषेत बोलत नाही, बोट खाली घे. सखीला समजतं तिने चूक केली आहे. सखी बोट खाली घेते आणि खूप दुःखी होते. कान्हा तिला ठणकावून सांगतो, हे पहिलं आणि शेवटचं, त्या माझ्या मा आहेत आणि त्यांच्याशी या भाषेत बोलायचं नाही. त्या तुझ्यापेक्षा आणि तुझ्या आईपेक्षा वयाने, कर्तृत्वाने, मानाने मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे तुम्हाला असं बोलण्याचा, तू त्यांना असं बोलू शकत नाही. सखीला खूप वाईट वाटतं. सखी डोळे पुसते आणि कान्हाला ठणकावून सांगते, त्या तुझ्या मा आहेत, माझ्या कुणी नाही आहे. येथे फक्त मी माझ्या आईला ओळखते आणि माझ्या आईचा अपमान झाला तर मी तो सहन करून घेणार नाही. कान्हा खूप चिडतो. राजलक्ष्मीसुद्धा चिडते. सरकार मात्र खुश होते. कान्हा सखीला ठणकावून सांगतो, मग त्या माझ्या मा आहेत आणि त्यांच्याशिवाय मीही कोणाला ओळखत नाही. त्यामुळे तू सुद्धा त्यांच्याशी असं बोलायचं नाही. मी त्यांचा अपमान सहन करून घेणार नाही. सखी आणि कान्हामध्ये चांगलंच भांडण रंगतं. सखी चिडून म्हणते, मग जा तुझ्या माला घरी घेऊन. आणि तू सगळं नाटक केलं होतं हे सत्य मला कळलंय. आधी तू मला फसवलंस, माझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी एवढं मोठं नाटक केलंस आणि आता पुन्हा एकदा मला फसवण्यासाठी हे पोलीस स्टेशन, FIR, तुला किती त्रास होतोय, हे सगळं नाटक केलंस. कान्हा चिडून म्हणतो, हे काय प्रॉपर्टी लावून ठेवलंय, मला तुमच्या प्रॉपर्टीची आणि त्या सोन्याच्या दागिन्यांची काही गरज नाहीये. तुमच्यापेक्षा 100 पटीने जास्त श्रीमंत आहे मी, हे लक्षात ठेवा. सखीला खूप राग येतो आणि सरकार तर तोंडालाच हात लावते. सरकार ही लगेचच म्हणते, ओ राजलक्ष्मी मॅडम, तुमचा हा नातू आहे ना, फक्त माझ्या मुलीची फसवणूक करतोय. आणि सरकार ही सखीला म्हणते, पाहिलंस का सखी, हे सगळं याचं नाटक होतं. मी तुला सांगितलं होतं, हा कान्हा 1 नंबरचा फसवा आहे, फसवा. आधी तुझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ते नाटक केलं आणि आता येथे पोलीस स्टेशनचं नाटक केलं. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नको. आणि मग सखी म्हणते, हो आई,
मला पटलंय, फक्त तू खरी आहेस आणि अख्खं जग खोटं आहे. कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, वा बेबी सरकार वा, म्हणजे आम्ही सगळे खोटे आणि खरी कोण, तर ही तुमची आई. सरकार, सखी खूप चिडते आणि म्हणते, कान्हा तू. तर कान्हा म्हणतो, गप्प बसा तुम्ही, आणि तुम्हाला जर तुमच्या आईवर एवढाच विश्वास असेल ना, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काम नाही केलं ना, ते काम आत्ता करा. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला खूप भीती वाटते ना की मी तुमची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल, मग तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या आईच्या नावावर करून घ्या. सखी खूप चिडते आणि म्हणते, हे सगळं मला सांगणारा तू कोण? मला जेव्हा माझ्या आईच्या नावावर प्रॉपर्टी करायची असेल ना, तेव्हा मी करेल, तुला विचारून नाही करणार. तुझा आणि तुझ्या मानचा काहीच संबंध नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून सखी पुन्हा एकदा कान्हाला बोट दाखवते. कान्हा खूप चिडतो. सरकार त्याला डोळे दाखवत असते, कान्हा तिला डोळे दाखवतो. सखी दुःखी होते आणि म्हणते, चल आई, अशा खोटाड्या माणसांबरोबर माझी बोलण्याची इच्छा नाहीये. सखी सरकारचा हात पकडते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जाते. कान्हाला खूप वाईट वाटतं. मा कान्हाकडे रागारागाने पाहते, गाडीत जाऊन बसते आणि तेथून निघून जाते. आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून कान्हाला खूप वाईट वाटतं. तो चिडतो आणि इकडे सरकार आणि सखी गाडीत बसलेले असतात. तेव्हा सरकार पुन्हा एकदा सखीचे कान भरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, पाहिलंस का सखी, मी तुला म्हणाले होते, या कान्हावर विश्वास ठेवू नको, एक नंबरचा खोटाडा माणूस आहे तो, आणि आज त्याने पुन्हा एकदा तुला फसवलंय. सखीला वाईट वाटतं आणि मग सरकार सखीचे गौतम विरुद्ध कान भरून देते आणि म्हणते, सखी, आपल्या संपूर्ण कामत कुटुंबाला या कान्हाचं सत्य माहिती आहे. सगळे त्याच्या विरोधात आहेत, पण आपल्या घरातच एक विभीषण आहे जो या कान्हाची मदत करतोय. सखी सरकारकडे आश्चर्याने पाहते. तर सरकार सांगते, छोटे भाऊजी, गौतम भाऊजींना मी फोनवर बोलताना ऐकलंय, गौतम भाऊजी या कबीरची मदत करताय, आपल्या घरातील सगळ्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचवताय. सखी खूप चिडते आणि मग सरकार ही सखीला सांगते, आपल्याला गौतम भाऊजींना सांगावं लागेल की तुम्ही त्या कान्हाची मदत करू नका. सखी चिडून म्हणते, नाही आई, आता समजवण्याची वेळ निघून गेली आहे. मला काकाला निर्वाणीचा इशारा द्यावाच लागेल, शेवटची वॉर्निंग द्यावी लागेल. हे ऐकून सरकार खूप खुश होते की मी फक्त कान्हाला सखीपासून दूर नाही केलं, तर घरात सुद्धा आग लावली. सरकार सखीकडे हसून पाहते, पण सखीला हे काही दिसणार नसतं. आणि मग रात्र होते. कबीर किर्लोस्करच्या घरी कबीर आणि मा असतात आणि मा कबीरला चांगलं धारेवर धरते आणि त्याला जा विचारते, कबीर, हे सगळं काय करतोयस तू? तू तुझं उद्दिष्ट तर विसरून गेलाय. तुझ्या बापाचा खून झाला होता, त्याचा बदला घ्यायचाय, हे तर तुझ्या लक्षात नाहीच राहिलंय. तू फक्त त्या सखीच्या प्रेमात वेडा झालाय, तिच्यासाठी काही पण मूर्खासारखं करतोय. आणि आता तर तुला किर्लोस्कर कुटुंबाची इज्जत सुद्धा महत्त्वाची राहिली नाहीये. जर जगाला हे कळलं असतं की कबीर किर्लोस्कर जेलमध्ये आहे, तर काय इज्जत राहिली असती आपल्या कंपनीची? तू याचा सुद्धा विचार केला नाही. अरे, तू त्या सखीसाठी वेडा झालाय. का तिच्यासाठी एवढं सगळं करतोय? स्वतःचं उद्दिष्ट विसरला, स्वतःच्या बापाचा खून विसरला, स्वतःच्या कुटुंबाची इज्जत विसरला. असं काय त्या सखीमध्ये? हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात अपर्णा तेथे येते आणि कान्हाला विचारते, कबीर, कुठे होतास तू? 2 दिवसांपासून तुझी वाट पाहत होते मी, तू पण घरी आलास नाही. तर कबीर काही बोलणार इतक्यात मा सांगते, 2 दिवस जेलमध्ये होता तुझा मुलगा. हे ऐकून अपर्णाला मोठा धक्काच बसतो. अपर्णा विचारते, कबीर, मा हे काय बोलताय? तू 2 दिवस जेलमध्ये होता? कबीर काही बोलणार त्याआधी मा सांगते, हो, 2 दिवसात जेलमध्ये होता. मोठा पराक्रम केला होता त्याने, कारण त्याच्या लाडक्या बायकोला सखीला मनवायचं आहे ना त्याला, आणि तिच्यासाठी तो जेलमध्ये जाऊन बसला होता. हे ऐकून अपर्णाला खूप आनंद होतो आणि अपर्णा म्हणते, अरे वा कबीर, तू तर तुझ्या बाबांवरच गेलाय. शेवटी त्यांचाच मुलगा तू. तुझे बाबासुद्धा आहे ना, मला भेटण्यासाठी अशाच युक्त्या करायचे आणि तू सुद्धा तेच करतोय. हे ऐकून कान्हा खुश होतो आणि हसू लागतो. पण मा मात्र खूप चिडते आणि मा अपर्णाला म्हणते, हे अपर्णा, काय सांगतेस त्याला? मी त्याला माझ्यासारखा बनवतीये. त्याच्या बापाच्या खुनाचा सूड घ्यायचा आहे त्याला, म्हणून मी त्याच्या मनात सुडाचा अग्नी नेहमी धगधगत ठेवला. आणि तू त्याला स्वतःसारखं मुळमुळीत बनवतीये. त्याला हे प्रेम, प्रेमामध्ये ह्या युक्त्या, मनवणं, हे सगळं शिकवू नकोस. त्याला त्याच्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे. पण अपर्णाला हे पटत नाही आणि अपर्णा म्हणते, मा, बस करा तुमचं हे सूड, खुनाचा बदला. मला माझ्या मुलाला प्रेमळ बनवायचं आहे, त्याला जगाला प्रेम द्यायला शिकवायचं आहे. मला त्याला असा सूड घ्यायला नाही शिकवायचं आहे. आणि सूड घेऊन कुणाचं भलं झालं आहे
जर आपण असं आयुष्यभर सूडच घेत राहिलो ना, तर आयुष्यात प्रेमाला जागा उरणार नाही आणि या सूडाच्या अग्नीत आपण सुद्धा भस्म होऊन जाऊ. त्यापेक्षा हे झालं गेलं विसरून जा आणि प्रेमाने वागा, प्रेमाने जग जिंका. हे ऐकून कबीर तर खुश होतो, पण राजलक्ष्मी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं अपर्णा, तुझं हे मुळमुळीत बोलणं वागणं मी अजून सहन नाही करू शकत. अपर्णा सुद्धा चिडते आणि म्हणते, बस झालं सासूबाई, तुम्ही सुद्धा कान्हाच्या मनात हे विष पेरणं, सुडाची अग्नी पेटवणं बंद करा. हे ऐकून राजलक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. राजलक्ष्मी चिडून म्हणते, अपर्णा काय बोललीस तू? सासूबाई, आजपर्यंत मी तुझ्यासाठी मा होते, पण आज तू मला सासूबाई म्हणून पोरकं केलंस आणि आज तू हे सिद्ध केलंस की तू माझी मुलगी नाही आहे, तर तू माझी सून आहेस. अपर्णा, तुला कदाचित आठवत नसेल, पण देवदत्तच्या मृत्यूनंतर तू पूर्णपणे कोलमडून गेली होतीस. तुला स्वतःचं भानसुद्धा राहिलं नव्हतं आणि मागील 12 वर्षांपासून एक आईसुद्धा मुलीसाठी जे करणार नाही ना, ते सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे. मी तुला नेहमी माझी मुलगी मानलं आणि आज तू मला सासूबाई म्हणून पोरकं केलंस. ठीक आहे, तुला आणि तुझ्या मुलाला जे काही करायचं आहे ना, ते करा. आता मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. हे ऐकून कबीर आणि अपर्णाला खूप वाईट वाटतं. अपर्णा ही मासमोर हात जोडते आणि म्हणते, मा, मला माफ करा. मी अनावधानाने बोलून गेले. माझी खूप मोठी चूक झाली. माझ्या मनात असं काही नव्हतं. पण मा म्हणते, ठीक आहे, मला सगळं समजलंय. तुम्हाला काय करायचं ते करा. माझ्या देवदत्तचा बदला मी स्वतः घेईल. असं म्हणून मा तेथून निघून जाते. राजलक्ष्मी ही दुःखी होऊन निघून गेली. त्यामुळे कबीर आणि अपर्णाला खूप वाईट वाटतं आणि आता काय करावं हे या दोघांना कळत नाही. आणि इकडे सरकारच्या घरी, सखीच्या घरी मोठी सभा भरलेली असते आणि गुन्हेगार असतो आपला गौतम. सखी त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि गौतमला जा विचारते, काका तू त्या कबीरची मदत का करतोयस? तर गौतम हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्या दोघांचं अजूनही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुमच्यातील गैरसमज दूर व्हावे अशी माझी इच्छा आहे. पण सखी काही ऐकून घ्यायला तयार नसते. सरकारने तिला भडकवलेलं आहे. त्यामुळे सखी ही सगळ्यांसमोर सांगते, तू त्या कबीरला मदत करतोय आणि आपल्या घरातील बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचवतोय, हे मी सहन करून घेणार नाही. गौतमचं हे सत्य ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो की गौतम हाच आपल्या घरचा विभीषण आहे. सरकार गौतमकडे डोळे वटारून पाहते. गौतमला समजतं या सरकारनेच हा सगळं केलंय, आपल्या विरुद्ध सखीला भडकवलंय. आणि मग सखी ही गौतमला ठणकावून सांगते, काका ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. जर तू त्या कान्हाबरोबर सगळे संबंध नाही तोडले, त्याला मदत करायचं नाही थांबवलं ना, तर मी तुझ्याबरोबरचे सगळे संबंध तोडेल. आज नंतर मी तुझी पुतणी नाही आणि तू माझा काका नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते. चक्क सखी असं बोलते यावर गौतमचा विश्वासच बसत नाही. त्याला खूप वाईट वाटतं. गौतमला समजतं हे सगळं सरकारने केलंय. सरकारने माझ्या विरुद्ध सखीचे कान भरले आहेत. पण आता सखीला समजून काहीच फायदा नाही आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि सरकार मात्र खूप खुश होते की आधी आपण सखीला कान्हापासून तोडलं आणि आता घरामध्ये या गौतमची सुद्धा चांगली जिरवली. त्यामुळे सरकारला अत्यानंद झालेला असतो. आणि जशी सखी चिडली आहे तशीच उर्मिला, मीनाक्षी, परशुराम हे सगळेसुद्धा गौतमवर खूप चिडलेले असतात. आणि सखी तर कधी नव्हे ती त्याला डोळे वटारून वटारून घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कान्हाने एवढा मोठा प्लॅन केला, तो प्लॅन यशस्वी झालाच होता. पण गौतमच्या मूर्खपणामुळे कान्हाची सगळी मेहनत वाया गेली आहे, एवढं मात्र खरं. गौतमने थोडी सावधानता बाळगायला हवी होती. त्याला माहिती आहे ना की घरात सरकार आहे, मग घरातच बिनधास्त सगळं बोलणं हे खूप चुकीचं आहे आणि याचाच फायदा सरकारने उचलला. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही घरातील सगळ्यांना सांगणार की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काम अधुरं राहिलं होतं ते काम मी आता पूर्ण करणार. मी उद्याच वकिलांना बोलावून घेते, प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स रेडी करते आणि माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर करते. हे ऐकून गौतमला जबर धक्का बसेल. तर सरकार आणि नंदा मात्र खूप खुश होतील की आता सरकारला प्रॉपर्टी मिळणार, म्हणजे अर्धा हिस्सा मलासुद्धा मिळणार. तर दुसरीकडे कान्हा खूप दुःखी असेल, मासुद्धा दुःखी असेल. आणि मग कान्हा
हा माला म्हणेल, मा मी तुम्हाला वचन देतो, एवढे दिवस जे काम मी अधुरं ठेवलंय ते काम मी पूर्ण करणार. मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार. आता मी त्या सरकारला अशी शिक्षा देणार ना की ती सरकार आयुष्यात कधीच काही विसरू शकणार नाही. त्यामुळे मा खुश होईल. मग कान्हाने आता नेमकं ठरवलंय तरी काय? तो सरकारला अशी काय शिक्षा देणार आहे? आणि इकडे सखी संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करते आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली मग सरकार सखीला नक्कीच घराबाहेर हाकलणार यात शंका नाही. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.